नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना. तर आज बनवणार आहे मी इडली. आज रविवार आहे, मुलांना सुट्टी आहे. म्हणलं चला आता इडलीचा घाट घातला आहे मी आज. म्हणजे कालच तांदूळ वगैरे भिजत घातले होते, संध्याकाळी वाटून घेतलं. इथे शेंगदाणे ना चटणीसाठी भिजत घातले मी. पूर्ण शेंगदाण्याची चटणी ना खूप छान लागते इडलीसोबत. थोडंसं ओलं खोबरं आणि शेंगदाणे भरपूर टाकायचे आणि चटणी खूप छान होते. तर इथं सांबार बनवून घेतलं आहे. तर मस्त असे आंबट गोड सांबार बनवलेला आहे. इडलीचा घाट घातला ना, भांडे तितकेच पडतात आणि अख्खा दिवसही त्याच्यातच जातो. मग काय, सांबार करून घेतलं आणि एका साईडला लगेच इडल्याही करून घेतल्या. गरम गरम मस्त अशा इडल्या. इथं बनवून घेतली चटणी, आपली जी नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी असते ना, ती चटणी. आणि सांबारही खूप छान झालं होतं, मस्त एकदम चविष्ट झालं होतं. आणि ही चटणी ना मी पहिल्यांदाच अशी ट्राय केली, म्हणजे जास्त शेंगदाणे आणि थोडंसं ओलं नारळ खोबरं. तर खूप छान अशी ही चटणी होते. म्हटलं चला ट्राय करूया, आणि मी केली तर खायला पण एकदम छान झाली होती. आणि त्याच्यात हिरवी मिरची वगैरे काहीच टाकायचं नाही, फक्त शेंगदाणे, ओलं खोबरं आणि मीठ टाकायचं. खूप छान चटणी होती, एकदम अशी गोड चटणी लागते. मग काय, अशा प्रकारे झाला आजचा हा नाश्ता. चटणी, इडली, सांबार, मस्त असा हा नाश्ता वगैरे केला, आराम केला आणि दुपारी गेले गार्डनला. खूप दिवस झालं मुलांना गार्डनला काही नेलं होतं, 1 वर्ष झालं. म्हणजे 1 वर्षानंतर मी आज गार्डनला घेऊन गेले मुलांना. स्वराजचं चाललं होतं बरेच दिवस झालं. चिल्ड्रन्स डे दिवशी पण तो म्हणत होता, पण काही जाणं शक्य झालं नाही. म्हणजे चला आज मुलांना गार्डनला जाऊया. असं एक होती 3 वाजता गेली होती मी गार्डनला, कारण कसं जास्त वेळ खेळता येईल त्यांना, त्याच्यामुळे बराच वेळ खेळले होते. त्यांना कंटाळाही आला तेवढाच. मग मी काय बसले एका साईडला आपलं त्यांना लक्ष देत, आणि दोघंजण मस्त असे खेळून खेळून दमले आणि शेवटी इथं बसले आणि रेतीमध्ये खेळत बसले. तर हे आहे ना महानगरपालिकेचं गार्डन आहे, आणि खूप छान असे गार्डन आहे, एकदम हिरवगार असे हे मध्ये झाडी आहे. आणि म्हणलं चला, कसं ना मुलांना पण अधूनमधून बाहेर नेलं तर त्यांना बरं वाटतं, फ्रेश वाटतं. त्याच्यामुळं मुलांसाठी तर मी म्हणजे जातेच. त्यांनी कुठं म्हटले आणि नाही असं कधी झालं नाही आहे. चला, त्यांना वेळ देणं आता महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, कारण ते लहान आहेत आणि लहानपणीच आता गार्डनला जायचं वगैरे इच्छा असते मुलांची. मोठं झाल्यानंतर कोणीच जात नाही आहे. तर मग काय, त्यांनी मस्त असा हा एन्जॉय केला. खूप छान असं हे गार्डन आहे इथं, मस्त अशी हिरवीगार झाडं आहेत आणि खूप छान वाटतं. आता बरेच दिवस झाले, मी कंप्लीट 1 वर्षानंतर आम्ही इथं गार्डनला आलो आहोत. तर बराच बदलही झाला आहे आणि थोडंसं लांब आहे, त्याच्यामुळे सारखं सारखं येणं होत नाही. त्याच्यामुळे म्हणलं चला, आज बरेच दिवस झालं गेलं नव्हतं, म्हणलं चला आज रविवार आहे, मुलांना घेऊन जाऊया. तुम कैसे तसं बसतेत का? तसं बसतेत? कसं खेळतेत? हा, हॅलो. आता आम्ही घरी खेळून खेळून कंटाळले मुलं. आता ना 5:30 वाजले, दिवस मावळला. म्हणलं आता चला, तर बाय बाय करूया आपण गार्डनला. बाय बाय केलं गार्डनला? बाय बाय कर गार्डनला. बाय बाय. चलो चलो. आता पाणीपुरी खायची, पाणी प्यायचंय ना. आल्यानं हातपाय धुवून घेतले. इथे दुधाची साय काढून घेतली मी, आणि इथे दूध तापायला ठेवलं. इकडं भात वरणाचं कुकर लावलं होतं, गरम आहे. आणि येताना ना वांगे घेऊन आली होती मी. हे तर खूप छान अशी ना कोळी कोळी वांगे होती, तजेलदार. मग आता वांगे घेऊन आली आहे, आणि खूप कंटाळा होता खेळून खेळून.
आणि त्याला खाऊ घातला. अगोदर आल्यानं थोडंसं खेळला, नंतर भातवरण लावून त्याला खाऊ घातलं आणि आता हा झोपी गेला. तर आज लवकरच झोपी गेला आणि खूप कंटाळला ना, खेळून खेळून दमला तो. आल्यानंतर झोपलाच. आता मग पटकन असं आता वांगी घेऊन आली, तर मस्तपैकी अशी ही वांग्याची भाजी करणार आहे मी. वांग्याची भाजी आणि भाकरी. तर असा हा आजचा संध्याकाळचा जेवणाचा बेत आहे. आणि हे कप केक घेऊन आले होते इथे मुलांना खायला, तर त्याच्यातले खाऊन घेतले. आता राहिलेत काही, दोघांनी खाल्ले. तर चला मग आता पटकन वांग्याची भाजी करून घेते आणि भाकरी करून घेते. आणि आजचा हा पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवरती कोणी नवीन असतील आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.